चूक जेव्हा आपल्याकडून होते तेव्हा आपण वकील बनतो, परंतु तीच चूक जेव्हा दुसऱ्यांकडून होते तेव्हा मात्र आपण जज बनतो, नाही का? याच्यावरच एक छोटीशी कहाणी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. बघा, काय होतं की दोघं पती पत्नी असतात. त्यांचं लव्ह मॅरेज असतं आणि अगदी प्रेमाने आनंदाने ते राहत असतात. पण त्यांना मूलबाळ नसतं. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगा होतो आणि खूप लाडाकोडात कौतुकात त्याला वाढवलं जातं. एक दिवस काय होतं की पतीची तब्येत खराब होत असते. त्यांना खोकला, सर्दी, खोकला असं आजार होतो. तर ते औषध घेऊन ते ऑफिसला जात असतात. परंतु ऑफिसला जायच्या आधी त्यांनी औषध घेतलेलं असते आणि ते औषधाचं बॉटलचं झाकण ते लावायला विसरतात. त्यांना थोडंसं दूर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे, आपण बॉटलचं झाकण उघडंच ठेवलं आहे आणि बॉटल मात्र खाली आहे. तेव्हा ते बाहेरून येतात आणि आवाज देतात, "अगं, मी ते औषधाच्या बॉटलचं झाकण लावलं नाही, ते तू लावून घेशील." त्याची पत्नी स्वयंपाकघरात काम करत असते आणि ती गडबडीतच, "हो, मी करून घेईन," असं ती त्यांना सांगते. आणि मग ते ऑफिसला चालले जातात आणि ही तिच्या स्वयंपाकात कामात लागून जाते. मुलगा मात्र खेळत असतो आणि खेळता खेळता तो त्या बॉटलपर्यंत जातो आणि त्या बॉटलमधलं जे काही औषध असते ते पिऊन टाकतो. आणि काही वेळानंतर तिच्या लक्षात येतं की अरे, मला ते बॉटलचं झाकण बंद करायचं होतं. आणि त्या मुलाचंही तिच्या लक्षात येतं आणि बघते येऊन तर बॉटलमधलं औषध काहीच नाही आणि मुलगा बेशुद्ध पडलेला आहे. घाबरून ती आपल्या पतीला ऑफिसमध्ये फोन करते की अहो, असं-असं झालेलं आहे आणि मी त्याला दवाखान्यात नेत आहे, हॉस्पिटलला नेत आहे आणि तुम्ही पण त्या हॉस्पिटलमध्ये या. ती त्याला औषध घेतल्यामुळे त्याला ॲटो करते आणि ॲटोनी त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला ॲडमिट केलं जातं. त्याच्यावर औषधोपचार केला जातो. त्याला काहीतरी औषध देऊन त्याच्या पोटात गेलेलं औषध ते बाहेर काढले जाते किंवा ते बाहेर टाकण्यासाठी त्याला औषध दिल्या जाते पोटात. जेणेकरून त्याला उलटी होईल आणि उलटीमार्फत ते औषध बाहेर पडेल. तर मग काही वेळानंतर पती येतो आणि पती खूप घाबरलेली असते. तिला असं वाटायला लागतं की